नमस्कार. श्री रामचंद्र कृष्ण कामत लिखित नामजपाचे महत्त्व हे पुस्तक आपण वाचत आहोत. आज आपण पुढचा भाग वाचायला घेतो आहोत. नामस्मरणानेच हरी गुरुकृपा होते. मागच्या प्रकरणामधून नामस्मरणासंबंधाने अनेक रीतीने सांगता परमार्थाचे मार्गदर्शक असे संत, गुरु व सद्गुरू हा विषय सांगून झाला. त्यात गुरु तारक नसून गुरु भाव तारक आहे असे सांगितले. याचे विवरण करावे तितके थोडे आहे, पण स्थलावकाश नसल्यामुळे तेवढ्यावरच आटपावे लागले. गुरु शब्दाचा अर्थ मोठा, महान, श्रेष्ठ असा आहे. देहात्मबुद्धीमुळे जीव भ्रमाने संकोचून लघु बनला आहे. लघुत्व हाही भावच आहे व तो गुरु उपासनेने म्हणजे गुरुभावाच्या उपासनेने नाहीसा होतो. त्यासाठी गुरुभाव सर्वात श्रेष्ठ आहे. त्याची उपासना केली पाहिजे. गुरुभावासारखा जगात दुसरा कोणताही भाव श्रेष्ठ व सुखकर नाही असे गुरुगीतेत सांगितले आहे. ब्रह्म हा शब्द ही बृहत मोठे विस्तृतपणाचा वाचक आहे. गुरुभावाच्या उपासनेने गुरुभावाला म्हणजे ब्रह्मभावाला जाऊन पोचायचे असते, म्हणून गुरुला ब्रह्मद असेही म्हणतात. ध्यानमूलम गुरोर्मूर्ती, पूजामूलम गुरोः पदम, मंत्रमूलम गुरोर्वाक्यम, मोक्षमूलम गुरोः कृपा असे गुरुगीतेत सांगितलेले असून ते सर्व शास्त्रसंमत व संतसंमतही आहे. गुरुकृपा हीच मोक्षाला मूल म्हणजे कारण स्वरूप आहे. ही गुरुकृपा प्राप्त होण्यास गुरुसेवा ही कारण आहे. गुरुभावा वाचून गुरुसेवा होणे शक्य नाही. तात्पर्य गुरुभावच हा सर्वास कारण आहे हे सिद्ध होते. तथापि केव्हा केव्हा गुरुभावा वाचून गुरुकृपेची प्राप्ती झाल्याची उदाहरणे सापडतात. हा विचार फार सूक्ष्म व गहन आहे. श्रीधर स्वामींनी महाभारत सारभूत अशा आपल्या पांडव प्रताप ग्रंथात 12 प्रकारचे गुरु सांगितले आहेत. 1 धातुरवादी, 2 चंदन, 3 विचार, 4 अनुग्रह, 5 परीस, 6 चंद्र, 7 कच्छप, 8 दर्पण, 9 छायानिधी, 10 नादनिधी, 11 क्रौंच पक्षी व 12 सूर्यकांत असे हे प्रकार आहेत. यापैकी पहिले 3-4 शिवाय करून बाकीच्यापैकी कोणाच्या केवळ हस्तस्पर्शानेच स्वरूपज्ञान होते, कोणाच्या नुसत्या दर्शनाबरोबर म्हणजे दृष्टी भिडली की पुरे स्वरूप साक्षात्कार होतो, कोणाची नुसती सावली पडली तरी त्या योगाने स्वरूपाविर्भाव होऊन समाधी सुख लाभते. सूर्यकांताच्या दृष्टांतात तर असे सांगितले आहे की सूर्यदर्शनाने सूर्यकांत मण्यात अथवा भिंगात एकदम अग्नी पडतो व खाली धरलेला कापूस सूर्याची इच्छा नसतानाही जळून जातो. त्याप्रमाणे त्या गुरुची, त्या महापुरुषाची दृष्टी जिकडे झळकेल तिकडेच ते पुरुष विदेहत्व पावतात. त्यात उभयपक्षी उद्धार होणे किंवा उद्धार करणे ह्या कल्पनेची अथवा इच्छेची अपेक्षा नसते. विस्तार भयासह हा विचार येथे थोडक्यात सांगितला आहे. द्वितीय भागाच्या पुस्तकात म्हणजे नामचिंतामणी ग्रंथात तो अधिक स्पष्ट व खुलासेवार करण्याची इच्छा आहे. गोरख, मच्छिंद्रनाथ वगैरे गुरु हे तशा कोटीतले होत. यांची अद्यापही पुण्यपुरुषांना दर्शने होत असल्याची उदाहरणे ऐकिवात आहेत. सोहिरोबा आंबिये यांचे उदाहरण अशापैकीच आहे. त्यांनी कुठे कधी गुरुसेवा केली नाही किंवा गुरुभाव धरला नाही. बांदे गावाहून सावंतवाडीला कुलकर्णीपणाचा हिशेब देण्यात जात असता जंगलात श्री गहिनीनाथांची भेट झाली व त्यांच्या नुसत्या दृष्टीपाताने त्यांचे प्रतिबंधक पाप जळून जाऊन अपरोक्षानुभव हृदयात प्रकट झाला. अशी अनेक उदाहरणे मागील ग्रंथात सापडत असून श्रीकृष्ण चैतन्य उर्फ गौरांग प्रभू, श्री रामकृष्ण परमहंस वगैरे महापुरुषात तशी शक्ती असल्याचे त्यांच्या चरित्रावरून दिसून येते. प्रपंचातील धन, धान्य, स्त्री, पुत्रादी सुख व ऐश्वर जसे प्राचीन कर्मावर अवलंबून आहे, तसेच अमुक एक प्रकारचे गुरु मिळणे हेही मागील पुण्यकर्माच्या कमाईवरच अवलंबून आहे. मुमुक्षूच्या निष्काम पुण्यकर्माचा साठा अतिशय वाढला की ईश्वर नियंत्रित गुरु आपोआप घरी येऊन भेटत असतात. गुरूंनी आपण होऊन भेटणे, साधन श्रमाच्या कचाट्यात शिष्याला न घालता कृपावलोकनाने किंवा हस्तस्पर्शाने शिष्याचा उद्धार करणे या गोष्टी म्हणजे असाधारण नियमांपैकी होत. सर्वसाधारण जीवांना तशी योग्यता नसते. तथापि निश्चय असला तरी ती अंगात येऊ शकते, पण त्यास योग्य प्रयत्न पाहिजे आणि प्रयत्न करणे, कळकळीने नामस्मरणाचे तप वाढवणे हाच होय. हाच कोणालाही सुख संपादनीय आहे.
फुकाचे सुखाचे काही नवेचे भांडार, कोटी यज्ञापरिस तुका म्हणे हे सार. अशा प्रकारे संतांनी अट्टहासाने नामाचा महिमा सांगितला आहे. परंतु विश्वास कोणाच्या घरचा? नाम म्हणे तया उरले साधन, ऐसे वचन बोलू नये. तुका म्हणे सुख प्यावे या वचनी, ज्याची शुद्ध दोन्ही माय बापे. असे त्या संत मायबापांनी पोटातल्या तिडकीने सांगितले आहे. मुखी नाम हाती मोक्ष, ऐसी साक्ष बहुतांसी, असा त्यांनी ससाक्ष अनुभव सांगितला आहे. नामे तरला नाही कोण, ऐसा द्यावा निवडून, असे त्यांनी संत महंत सिद्ध ऋषींना आव्हान करून विचारले आहे. हा डिडिंब ऐकून कोण अभागी आपल्या हिताला जागणार नाही बरे? पण श्रुती शास्त्र संत संमत अशा नाममहिम्याचा हा अनुभव अभ्यासानेच प्रकट होत असतो. ज्ञानदेवी अभ्यास मोठा, नामस्मरण मुखा वाटा, कूळ गेले वैकुंठा, हरी हरी स्मरता. असा श्री ज्ञानेश्वर महाराज आपल्या अभ्यासाचा अनुवाद करतात. शास्त्रांनी व संतांनी मुमुक्षूंच्या व साधकांच्या परमहितार्थ अभ्यासाच्या खुणा सांगून दिल्या आहेत. असो, शास्त्रे पशुला मनुष्य व मनुष्याला देव बनवतात. शास्त्रांनी विशिष्ट उद्देशाने सांगितलेले नियम अथवा खुणा सर्वांना सारख्या अभ्यासिता येतील असे मात्र नाही. मंत्रयोग, हठयोग, लयोयोग व राजयोग असे 4 प्रकारचे योग वेदमाऊलीने आपल्या उपनिषद भागात सांगितले आहेत. या 4 इतर सर्व योगांचा अंतर्भाव होतो. संतांनी ते योग अभ्यासून प्राकृत जड मूढ जनांच्या उद्धाराकरता परमकरुणेने प्रेरित होऊन नाना युक्तियुक्तीने ते विशद केले आहेत. 84 लक्ष जीवयोनी भोगून भोगून शेवटची अपूर्व मनुष्य योनी भगवत कृपेने जीवास प्राप्त झालेली आहे. पण यात मागे भोगलेल्या योनींपैकी कित्येकांना कित्येक योनीचा प्रबलतर संस्कार असतो. उदाहरणार्थ, कित्येक मनुष्य मांजरासारखे कृतघ्न व सर्पासारखे जन्मभर डंख धरणारे असतात. कित्येक विंचवासारखे म्हणजे प्रत्येक शब्दासरशी लोकांना टोचून दाह उत्पन्न करणारे असतात. कित्येक लांडग्यांसारखे क्रूर असतात. कित्येक कुत्र्यासारखे लहानशा भाकरीच्या तुकड्या करता हाजी करणारे असतात. तर कित्येक हत्तीसारखे मोठ्या खाण्यासाठी सुद्धा दीन न होणारे असतात. या वृत्तींना शास्त्रात अनुक्रमे श्ववृत्ती व गजवृत्ती अशा संज्ञा असून कोणास कितीही आपत्ती आली तरी श्ववृत्तीचा अवलंब करू नये असे भागवतात सांगितले आहे. कित्येक माकडासारखे म्हणजे अतिशय चंचल व चोर असतात. कित्येक वाघासारखे म्हणजे अपकाराच्या नरडीचा घोट घेऊ पाहणारे, तर कित्येक मेंढरासारखे गरीब म्हणजे प्रतिकार शून्य वृत्तीचे असतात. तात्पर्य, मनुष्य जीवांना स्वतंत्रतेपासून म्हणजे उन्नतीपथापासून भ्रष्ट करणारे नानाविध मलिन संस्कार त्यांच्या लिंगदेहाला बळकटपणे चिकटलेले असतात. त्या लिंगदेहाच्या शुद्धीकरता वेदांताच्या परिभाषेत बोलायचे झाल्यास प्रारब्ध प्रतिबंध दूर करण्याकरता महेश्वरांनी 84 लक्ष साधने सांगितली असून त्याची सारभूत अशी योगाची 84 आसनेही हल्ली प्रगाढावस्थेत आहेत, बाकीची गुप्त आहेत असे ज्ञाते म्हणतात. पण अशी आसने वगैरे न करता अहो जाता येता बसत उठता कार्य करिता या वचनाप्रमाणे अखंड नामस्मरण करीत राहिल्यास हरी गुरु कृपाप्राप्ती सहज होते. आगंतुक प्रकृती बंधनापासून सुटणे याचेच नाव मोक्ष. लिंगदेह भंगा वाचून हे कार्य म्हणजे मोक्षसिद्धी होणे शक्य नाही. स्थूल, सूक्ष्म, कारण व महाकरण असे जीवाचे 4 देह शास्त्रात सांगितले आहेत. या देहाचे घटक परमाणू पहिल्यापेक्षा पुढचे अधिकाधिक सूक्ष्म म्हणजे सबटल आहेत. याच्या शुद्धीकरताच कर्म, उपासना, ज्ञान, विज्ञान या भट्ट्या आहेत. या भट्ट्या क्रमाक्रमाने योग्य तऱ्हेने पेटवून 4 देहांची शुद्धी करून प्रकृती बंधने जाळून टाकणे फारच कठीण आहे. अंतःकरणातील एकेका अवगुणाचा नाश व एक सद्गुणाचा विचार साधण्याकरता एक जन्म घालवावा लागतो. कदाचित एवढा कालही कमी होतो. एका योनीप्रती कोटी फेरे होती म्हणतात ते यासाठी. जीवाच्या उन्नतीसाठीच निसर्ग देवतेचे हे नियम आहेत. परंतु परमेश्वरापेक्षाही अत्यंत कृपाळू अशा संतांना हा भयंकर कालावधी सहन होत नसल्यामुळे परमेश्वराच्या संमतीनेच जीवांचा तो कालावधी तोडण्याकरता त्यांनी वरील प्रकारचे योग प्रकट केले आहेत. त्यात नामयोग हा सर्वात सुलभ आहे. योग म्हणजे युक्ती. लहानशा युक्तीने होणारे काम कधीकधी मोठ्या शक्तीनेही होत नाही हे सर्वांना माहीतच आहे. योग शब्दाचा मुख्य अर्थ वृत्तीचा आत्म्याशी अथवा चित्ताचा चैतन्याशी संयोग करणे
यालाच मुख्यतः योग म्हणतात. हा साधण्यासाठी अनेक युक्त्या सांगितलेल्या आहेत. त्या युक्त्या गुरु परंपरेने जशा ज्यास मिळाल्या तशा त्यांनी पुढील पिढीत सांगण्याचा क्रम चालवला. हे निरनिराळे संप्रदाय म्हणून पुढे चालू झाले. नाथ संप्रदाय, भागवत संप्रदाय, चैतन्य संप्रदाय, स्वरूप संप्रदाय, आनंद संप्रदाय इत्यादी अनेक संप्रदाय आपल्या भारतखंडात अनादिकालापासून चालत आले आहेत. ह्या प्रत्येक संप्रदायात पुन्हा अनेक योगखुणा प्रचलित आहेत. त्या अत्यंत रहस्यमय आहेत. राजमान्य अथवा लोकमान्य प्राकृत विद्या ही विशिष्ट अधिकारा वाचून म्हणजे त्यात प्रवेश करण्याची पात्रता येण्याबद्दल ठरवलेल्या विशिष्ट परीक्षा दिल्या वाचून जर अभ्यासण्यास परवानगी मिळत नाही, तर अध्यात्म व योग यासारख्या गूढ विद्या विशिष्ट अधिकार पाहिल्या वाचून कशा सांगून देण्यात येतील. याकरता श्री तुकाराम महाराजांनी सद्गुरू वाचुनी सापडेना सोय असे म्हटलेले आहे. ज्ञानेश्वरकृत मुद्रा प्रकरणमध्ये नाना प्रकारच्या मुद्रा सांगितल्या आहेत. भूचरी, खेचरी, अगोचरी, चराचरी, षण्मुखी, शांभवी अशी त्यांची नावे आहेत. कपिल गीतेमध्येही अशाच मुद्रा, खुणा किंवा मार्ग सांगितले आहेत. पिपिलिका मार्ग तसेच शेष, मर्कट, मीन, विहंगम या मार्गाचीही नावे प्रसिद्ध आहेत. एखाद्या उंच वृक्षावरील पिकलेले रसाळ फळ चाखायचे झाल्यास पिपिलिका म्हणजे मुंगी हिला त्या फळापर्यंत जाऊन पोचण्यास फार उशीर लागतो. तेच एखाद्या पक्ष्याच्या मनात आले तर फळ पाहताच तो एकदम उडून जाऊन भक्षण करू शकतो. पक्ष्याची शक्ती मुंगीस किंवा मर्कटात नसते. श्री ज्ञानेश्वरांसारखे संत हे त्वरित म्हणजे विहंगम मार्गाने जाऊन फळ चाखणारे होत. कित्येक ठिकाणी विहंगम मार्गाचाच त्यांनी पुरस्कार केला आहे. मदालसेच्या अभंगात ते म्हणतात, विहंगमी चाड धरी पिपलिका न घेहित, अजप तेथे जपे सदा पूर्ण अनंत, योगिये विसावले तेथे दिव्य चक्षु करुणी पाहे, 17वी हे संजीवनी उलट करी लवलाहे, मातृका भेदुनिया षटचक्रे टाकी वेगे, तेथे तू गुंफो नको चाल विहंगम मार्गी, अनंत सिद्ध गेले ऋषीमुनींच्या संगी, नारदादी अवधूत ते प्रपंची निस्संगी इत्यादी इत्यादी. परंतु हा मार्ग सर्वांना बिलकुल साधण्यासारखा नाही. जीवांच्या प्रकृती भिन्नत्वानुसार तत्वज्ञ व सर्वज्ञ गुरु ते मार्ग त्या त्या शरणागत मुमुक्षुस सांगत असतात. अधिकार तैसा करू उपदेश, साहे ओझे त्यास तैसे देऊ असे त्यांनी न केले. अधिकार पाहिल्या वाचून भलतेच चांगले म्हणून सांगितले तर त्याच्या पचनी पडत नाही. सर्वज्ञ गुरुची दृष्टी शरणागत जीवाच्या अंतर्गत अधिकारापर्यंत बरोबर पोचते. एकाच रोगावर अनेक प्रकारची औषधे सुविध वैद्याला माहिती असतात, पण रोग्याचे पिंडमान व प्रकृतिमान वगैरे ओळखून त्यास योग्य असेच औषध तो देत असतो. किंबहुना औषध एकच असले तरी निरनिराळ्या रोग्यास निरनिराळ्या अनुमानाने देत असतो. हेच या वैद्याचे कौशल्य होय. त्याप्रमाणे वरील गोष्ट आहे. संत महानुभाव हे भवरोगाचे निदान व चिकित्सा करणारे उत्तम वैद्य अथवा धन्वंतरी होत. ते मुमुक्षूची नाना प्रकारे परीक्षा करून त्याला योग्य ते साधन सांगत असतात. इतकेच नव्हे तर ते साधन केव्हा केव्हा त्याच्याकडून बळेच करवितातही. कधी त्यांचा छळ करून तर कधी त्याचकडून आपला छळ करून घेऊन सुद्धा त्याला साधनाच्या कचाट्यात न पाडताही त्याचा एकदम कृपाबळाने उद्धार करतात. पण अशी एकदम कृपा होण्यास त्याच्या पूर्वजन्मीची कमाईच कारण असते हे विसरता कामा नये. विसोबा खेचराने ज्ञानेश्वर महाराजांचा पूर्वी छळ केला, पण जेव्हा त्यांनी योगाग्नीने आपली पाठ टाकवून तीजवर मुक्ताबाईंकडून मांडे भाजवले तेव्हा ती गोष्ट पाहून त्याला अनुताप झाला व त्यांच्या झोपडीत शिरून त्याने ज्ञानोबारायांच्या पात्रातील उच्चिष्ट बळेच भक्षण केले. त्याबरोबर ज्ञानेश्वरांनी सरपरता खेचरा ऐसे म्हणताच तो परेच्या परता म्हणजे परामणीच्या पलीकडे पोचला. काय ही उद्धाराची शक्ती! पण ही त्यांची जगद उद्धारक शक्ती नामदेवाच्या उपयोगी पडली नाही हे बारीकपणे लक्षात घेतले पाहिजे. श्री ज्ञानदेवाचा शिष्य विसोबा खेचर याच्याकडेच त्याला जावे लागले. याचे कारण तोच त्याचा नियत गुरु असल्यामुळे सर्वज्ञ ज्ञानोबारायांनी त्याच्या उद्धाराचे कार्य स्वतःच्या अंगात ती शक्ती असतानाही बिलकुल घेतले नाही. परंतु पोटातील कळवळ्यामुळे गोरोबा कुंभाराच्या घरी एक चमत्कारिक प्रसंग सर्वांसमक्ष मुद्दाम घडवून आणून त्यास गुरुशोधाच्या मार्गास लावले. विसोबानेही किती विपरीत प्रकारांनी त्याची कसोटी पाहून भगवंताच्या निजस्वरूपाचे त्यास ज्ञान करून दिले हे सर्वश्रुत आहेच. वामन पंडितांची गोष्टही तशीच आहे. त्यांना जगद्गुरु क्षम
असे श्री तुकाराम महाराज व श्री समर्थ हे महापुरुष उपयोगी पडले नाहीत. काशीतील ब्रह्मराक्षसांनी त्यांना तुकोबारायांकडे पाठवले. तुकोबारायांनी समर्थांकडे पाठवले. समर्थांनी आपले मूळ भीमरूप दाखवून पंडितांचा कर्ममळ झाडण्याचा प्रयत्न केला, पण तो फुकट गेला. तेव्हा त्यांनी अंतरात अवलोकन करून हे कुळ आपले नव्हे, अमुकाचे आहे असे दिव्य दृष्टीने जाणून त्यांना मलयगिरी पर्वतावर सच्चिदानंद स्वामींकडे पाठवले. तेथे पंडिताचे समाधान झाले. ही गोष्ट ही सर्वश्रुतच आहे. तात्पर्य, पूर्व ऋणानुबंधाप्रमाणेच गुरुचा व त्याच्याकडील साधनाचा लाभ ज्याला त्याला होत असतो. अधिकार तैसा करू उपदेश, याप्रमाणे संत वागत असतात. हा अधिकार नामस्मरणानेच वाढत असतो. श्री ज्ञानेश्वरांनी विहंगम मार्गाच्या पुरस्काराची वचने वर दिलीच आहेत. त्याशिवाय त्यांची योग गुणांची व निर्गुण स्तुतीची वचने अनेक आहेत. नामदेव म्हणे, आता फार म्हणू काय, सहस्रदळी निश्चय आत्मा असे. सहस्रदळी ब्रह्मरंध शोभत असे निळे, प्रकाशाचे उमाळे जेथे असती. आधी शून्याची शोधणी केली, मग सद्वस्तू प्राप्ती झाली. 17वीचा खेळ लक्षवेना कवणा, ब्रह्मादिका जाणं अलभ्यते. चंद्रातील जळते 17वी केवळ, नादविंदा कल्लोळ गर्भी झाला. निर्गुण रूप हरिरूप, त्यासी तू शरण जाय. सगुणी झंबो नको, हरिरूपी तल्लीन राहे. नीलवर्ण ब्रह्मरंध्र एकनिके, तया माझे सखे भाविक हो. उन्मनी सदैव असे अक्षय पंथे, लावून या चित्ते तया ठाई. ज्ञानदेव म्हणे, या परती खूण नाही ऐसी जाणं वाहत असे. अशा तऱ्हेच्या खुणा शब्देने सांगितल्या. त्या नाथ पंथामधील होत, कारण श्री ज्ञानेश्वरांचा पंथ नाथ संप्रदायच होता. जगा माझी श्रेष्ठ संप्रदायी नाना, कीर्ती ते भुवना माझी फार. आम्ही एक दिन जाणा नाथपंथी, निचाहुनी आधी अति नीच. सर्वांचे चरण वंदित असो सदा, श्रेष्ठपण कदा की रे नसे. नेणोची स्वरूप धर्माधर्म काही, निवृत्तीच्या पायी लीन झालो. नाठवेची काही अन्यथा साधन, ज्ञानेश्वर आन उरेची ना. या अभंगात महाराजांनी आपला संप्रदाय सांगून कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम सामर्थ्य असतानाही किती लीनपणा धरला आहे तो पहा. अशा योग्यतेच्या महायोगेश्वर ज्ञानेश्वरांनी वरील प्रकारच्या योगखुणा सांगितल्या. त्या असाधारण योग्यतेच्याच मुमुक्षु जीवांना सांगितल्या. पण त्यात श्री ज्ञानराज माऊलींनी सर्वसाधारण जीवांना अत्यंत सुगम असे नामसाधनही तितक्याच किंबहुना अधिक कळकळीने सांगितले आहे. मागील मदालसेच्या अभंगातच शरीर हे असे जावो, याची न करी तू करणी. रामकृष्ण वाचा पाठ, हेची धरी निर्वाणी. सर्व घटी हरी ध्याय, मनचक्षु एक करुनी. नारायण नामपाठ वेदशास्त्र अनुभवी. जीव हा शिव करी ऐसे करुनी राहे. रामनाम मंत्रध्वनी, कळीकाळ वासन पाहे. रामकृष्ण वाचे सदा, नित्य जपे निजांतरी. हरिध्यान ऐसे आहे, पुत्रा हेची तू स्वीकारी. राहो नेदी विषय सुख, वाया उद्वेग विस्तार. प्रेमामृत हरिनाम, हेची सेवी रे तू सार. नाम हे अमृत सिंधू, हृदयी जप सदा काळ. नाही तुझं रोगराई, तुझं देखुनी पळेल काळ. हरीसी जो विनटला, तया नाही काळ वेळ. नामधारकाचे तीर्थ, वंदित तीर्थ कल्लोळ, असे सांगितले आहे. हरिपाठात तर त्यांनी नाममहात्म्याची कमाल केली आहे. सदरहू अभंग 27 आहेत, परंतु मला वाटते त्यावर टीकेचा 27,000 ग्रंथ केला तरी थोडाच होईल, इतकी प्रमेय त्यात भरलेली आहेत. विद्येचा अभ्यास करून काव्यादी ग्रंथ रचणाऱ्या कवींच्या ग्रंथातील शब्द हे अर्थाच्या मागे शोध करीत धावू लागतात, परंतु तत्त्वज्ञानी संतांच्या ऋषींच्या शब्दांकडे अर्थ धाव घेतो असे म्हणतात ते खोटे नाही. श्री ज्ञानेश्वर महाराजांचे हरिपाठ तसे आहेत, इतर संतांचेही तसेच आहेत, परंतु श्री ज्ञानेश्वर महाराज हे सर्व संतांच्या गुरुस्थानी आहेत. महाराजांनी हरिपाठात 4 वेद, 6 शास्त्रे व 18 पुराणे सूत्ररूपाने गुंफली आहेत. त्यांचा प्रकाश त्यांच्या कृपाप्रसादानेच व्हायचा व त्यांचा प्रसाद त्यांच्या वाणीने, उपासनेने, सानुष्ठान पारायणाने व्हायचा. हरिपाठाच्या अभंगाचे नित्य नियमाने पाठ घालणारे आपल्या महाराष्ट्रात आज हजारो किंवा लाखो लोक असतील, परंतु भावे विण भक्ती, भक्ती विणे मुक्ती, बळे विण शक्ती बोलू नये या त्यांच्या उपदेशाचा विचार करणारे कितीसे मिळतील. तसेच तपे विण दैवत, दिधल्या विणे प्राप्त, गुजे विण हित कोण सांगे या त्यांच्या वचनाचेही मनन करणारे लोक कितीसे निघतील बरे, फार थोडे. आणि अशा थोड्यांनाच
रामकृष्ण नामी उन्मनी साधली, तयासी लाधली सकळ सिद्धी. ज्ञानदेवी नाम रामकृष्ण ठसा, येणे दशदिशा आत्माराम हा अनुभव येईल. हल्ली पुष्कळ ठिकाणी पाहता भक्तीच्या शाळेत भावाचे शिक्षण मिळत नाही. त्यामुळे अगणित घोकंपट्टीचे श्रम व्यर्थ जातात. त्याबद्दल लिहावे तेवढे थोडेच वाटते. वाफेमध्ये अतर्क्य शक्ती असते, परंतु तिचा कशा युक्तीने उपयोग करून घ्यावा हे समजले पाहिजे. युक्ती म्हणजे यंत्रच व यंत्र म्हणजे युक्ती. आज वाफेच्या शक्तीवर केवढाली प्रचंड कार्य करून घेतली जातात हे सर्वांना माहीतच आहे. परंतु यंत्राशिवाय म्हणजे युक्तीशिवाय वाफेचा काहीतरी उपयोग होईल काय? नामाचेही तसेच आहे. नामात अगाध शक्ती आहे, पण तिचा योग्य उपयोग करून घेण्याची युक्ती समजली पाहिजे, तरच अंतिम ध्येय म्हणजे मुक्तिपत्रात पडेल. थोड्या श्रमात जास्त फायदा करून घेणे हेच युक्तीचे काम आहे. योग कर्मसु कौशलम, भगवद्गीता. नामजपात वाचिक, उपांशु, मानस, ध्वान, ध्यान व अनन्य इत्यादी प्रकार शास्त्रांनी व संतांनी सांगितले असून याची फळे निरनिराळी आहेत. तसेच परा, पश्यंती, मध्यमा व वैखरी या 4 वाणींच्या नामस्मरणाची फळेही निरनिराळी आहेत. याचे विस्तृत विवेचन द्वितीय भागातील असतो. नामाचा महिमा श्रुती, शास्त्र, पुराणांनी व संतांनी गायला आहे. त्यावर विश्वास ठेवून कल्याणेच्छू जीवांनी नामपारायण व्हावे. नाममहिमाचा अनुभव नामाभ्यासा वाचून येणे शक्य नाही आणि हा अभ्यास भावा वाचून शक्य नाही. नाम व नामी दोन्ही एकरूप आहेत. नामीमध्ये म्हणजे परमात्म्यामध्ये जी शक्ती आहे तीच त्याच्या नामात आहे असा दृढ भाव ठेवावा. भाव बळे आकडे एरवी ना कळे, करतळी आवळे ते सहारी असे श्री ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. हरी म्हणजे परमात्मा हा हातावरच्या आवळ्यासारखा स्पष्ट होणे ही शक्ती भावात आहे. गाय अथवा स्त्री शब्दाच्या केवळ उच्चाराने अथवा स्मरणाने त्याच्या अर्थाचे ज्ञान होते, तसे भगवन नामाने त्याच्या रूपाचे ज्ञान झाले पाहिजे. नामाचा नामेबरोबर दृष्ट व अदृष्ट संबंधही असतो. शृंगारिक शब्दाने अथवा स्त्रीच्या चिंतनाने जर कामोद्दीपन म्हणजे कामभाव उत्पन्न होतो, तर भगवन नामाने अंतःकरणात भगवत भावाचा उदय का नाही होणार? एकदा असे भावोद्दीपन झाले की काम आटपले. अखंड नामस्मरणाने अंतःकरणात प्रेमाच्या लहरी उठू लागतात. असे झाले म्हणजे त्या मनुष्याचा हरिमंदिरात श्री हरीच्या अंतर्गृहात प्रवेश झाला, विश्वविद्यालयाची प्रवेश परीक्षा पास झाली असे समजावे. पुढील कार्य म्हणजे श्री हरीच्या अंतरात म्हणजे स्वरूपात प्रविष्ट होण्याचे. ज्ञातुम द्रष्टुम च तत्वेन च परंतप, हे मग श्रीहरिकृपेने सहज होऊन जाईल. याबद्दल मनात विश्वास बाळगावा. हे नामरूपी परमात्मा, तुला लेखक वाचकांचे अनंत प्रणाम असोत. तुझा सर्वत्र सदोदित जय जयकार असो. तुझ्या निरंतर सेवनाने जीवाच्या अनंत जन्माच्या पातकांचा नाश होऊन त्यांच्यात अलोट प्रेमाचा उदय हो. असे होण्याकरता संतांच्या वाणीने प्रार्थना करून विराम पावतो. सद्गदित कंठ दाटो, येणे फुटो हृदय, चिंतनाचा एक लाभो तुमच्या अहो विठ्ठला. नेत्री जळ वाहो सदा, आनंदाचे रोमांच, तुका म्हणे कृपादान, इच्छी मन हे जोडी. नाम म्हणे तया असावे कल्याण, ज्या मुखी निदान पांडुरंग. ओम तत्सद. श्रीकृष्णार्पणमस्तु. श्री गुरुदेव दत्त. आज इथेच थांबू. हरि ओम तत्सत.